हां आता करता. आता तुम्ही ट्रिपला जाणार होत्या, ती ट्रिप कोणी ऑर्गनाईज केली? आमचे ट्रिप आवळवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते संदेश आवाळे आणि कोमलताई आवाळे यांनी केली होती. खूप छान ट्रिप होती. तर तुम्ही निघाल्यानंतर स्टेशनवरून तुमचा रेल्वेमध्ये प्रवास कसा झाला? आम्ही आवळवाडीतून मंडवा रेल्वे स्टेशनला 8 वाजता पोचलो. तिथे गेल्यावर रेल्वे स्टेशनला गाडी उभी होती. गाडी आल्यावर रेल्वेचं भूमिपूजन झालं. तिथं बापूसाहेब पठारे आले, बरेच कार्यकर्ते आले, सामाजिक लेडीज जेंट्स, आणि त्यांनी पूजन केलं आणि मग गाडी हल्ली. तिथं पोचल्यानंतर तुम्हाला रूम वगैरे कशा मिळाल्या? तुमची सोय कशी जेवणाची झाली? आम्ही तिथं पोचल्यावर रेल्वे स्टेशनला पोचलो. तिथून ट्रॅव्हलनी आम्हाला हॉलमध्ये नेण्यात आलं. हॉलमध्ये खूप छान सोय होती, सगळ्यांना रूम भेटल्या आंघोळीला. मग तिथून पुढं नाश्ता चहा झाला. नंतर आम्ही गंगेला गेलो, तिथं स्नान झालं आणि होडीने गंगेचा प्रवास सुरू केला. गंगेचं दर्शन झालं आणि आम्ही रिटर्न जेवणाला हॉलमध्ये आलो दुपारी. नंतर तुम्ही काशीतून परत अयोध्येला निघाल्यानंतर कशाने प्रवास केला? नाही, काशीतून आम्ही संध्याकाळी पोचलो, पण आमचा कार्यक्रम 5 वाजता खूप छान झाला. पूर्ण काशीतून संदेश आवाळे यांची मिरवणूक झाली आणि घाटावरती त्यांची एवढी म्हणजे आरती खूप छान पाहण्यासारखी होती. दिव्य ज्योत म्हणजे मनात साठवून ठेवा अशी आरती झाली ती. तिथून आलो, संध्याकाळचं जेवण झालं आणि संध्याकाळी 11ला आम्ही रेल्वेला बसलो. तिथून सकाळी पहाटे 6 वाजता परत अयोध्येत रेल्वेने गेलो. सकाळी पोचलो. तिथून परत ट्रॅव्हलनी अयोध्येला गेलो. तिथून 1 तास लागला आम्हाला. अयोध्येतून तिथं परत रूम घेतल्या, स्नान झालं. परत आम्ही मग राम मंदिरात गेलो. राम मंदिर पण खूप छान पाहण्यासारखं आहे. तिथली मूर्ती तर डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी आहे. आजूबाजूचा परिसर, तिथलं म्हणजे दुकानं वगैरे खूप घेण्यासारखं खूप आहे तिथं काय. मग तिथून आम्ही आलो, नाश्ता झाला. परत दुपारच्या जेवणाला आम्ही हॉलमध्ये आलो. परत हॉलमध्ये आल्यावर पण जेवण खूप छान होतं. पुरी भाजी, रसमलाई होती, गुलाबजाम होते. मनसोक्त लोकांनी जेवणावर ताव मारला आणि म्हणजे लहान मोठ्यांनी सगळ्यांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. नंतर ना त्यांनी हॉलमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम तर म्हणजे पाहण्यासारखाच होता. ज्याचे त्याचे मनोगत लोकांनी व्यक्त केले. लेडीज जेंट्स यांनी. संदेश आवाळे यांच्या व्यतिरिक्त म्हणजे ते कोमलताई आवाळे त्यांची भरभरून म्हणजे काय म्हणते त्याला साथ होती. त्यांचे भरभरून आभार मानले. लोकांना खूप छान वाटलं. सगळ्यांनी आशीर्वाद एवढे दिले की त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. आणि येताना पण आम्ही सुखरूप घरी आलो. छान झाला प्रवास. घरी आल्यावर इथं आता मी माझ्या घरी आले. घरच्यांनी पण सगळ्यांनी माझं वेलकम छान केलं. मनसोक्त म्हणजे असं माझं मन भरून आलं. आणि पुढच्या वाटचालीसाठी संदेश आवाळेने जी ट्रिप नेली ती पण खूप छान व्हावी. छान परत माघारी यावे. कोमलताईला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही निवडून याल. तुम्ही आता ट्रिपला जाणार आहेत सगळेजण नंतरच्या, तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? त्यांच्यासाठी एवढाच संदेश देईल की मी लहान मुलं नेऊ नका, जास्तीत जास्त करून पाहुणे आणू नका. कारण का तर त्या नेणाऱ्या लोकांना पण खूप अडचणी येतात. परत त्यांना न्यायचं, जबाबदारीने आणायचं एवढं होतं आहे. कारण का तर रेल्वेत लोकांना खूप अशी गैरसोय झाली झोपायची. दुसरं काय झालं नाही आहे, गैरसोय जास्ती झाली झोपायची. पाहुणे आणल्यामुळं सीटांचे सगळं म्हणजे त्यांचं हेच बजेटच कोलमडलं आहे बसण्याचं. एवढं झालेलं आहे. एवढंच आवाहन करेल मी. धन्यवाद. छान सुरेखाताईंनी खूप ट्रिपबद्दल खूप समजावून सांगितलेलं. त्या काशी आणि अयोध्येसाठी गेलेल्या खूप छान संदेश दिला आवळवाडीच्या लोकांना. त्यांचे सर्वांचे धन्यवाद.